तर एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवताना अनेक रुग्णांना अडचणी येत आहेत। कागदपत्रांच्या अटींमुळे सुविधा लोकांपर्यंत पोहोचण्यात अडचण येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत। अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना, नातेवाईकांना याबाबत वाईट अनुभव येत असल्याच्या अनेक तक्रारी राज्यभरातून येत आहेत। कशा पद्धतीच्या अडचणी या संपूर्ण महात्मा फुले योजनेला येत आहेत किंवा त्याचे बलस्थान काय आहेत हे जाणून घेऊ। आपल्यासोबत रुग्णसेवक आहेत, काही रुग्णांचे नातेवाईक आहेत। काय परिस्थिती आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेची? खरं तर पुण्यामधला प्रकार आपण पाहिला, इथली काय परिस्थिती? ऑपरेशनच्या ऐन मोमेंटला डॉक्टरांनी असं सांगितलेलं असतं की तुम्ही पहिला महात्मा फुले योजनेचा फॉर्म द्या, फॉर्म भरल्यानंतर मग त्यांनी फॉर्म भरल्यानंतर योजनाचा पास झाल्यानंतर ऑपरेशनला घेतात। असं तर ऑपरेशनला तुम्ही OTP टायमावर येत नसलं तर आजच्या ठिकाणी 15 दिवस ऑपरेशन लागले तर 15 दिवसात ते पेशंटची हालत काय होईल, ते पेशंट राहणार का, जगणार नाही, कसं होणार? आणि अशा अनेक तक्रारी आहेत की बाबा काही रुग्णांना माहीत नसतं तिथं योजना असते। आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असू द्या, त्या ठिकाणी महात्मा फुले योजना आहे, पण काही डॉक्टर पण सांगत नसतात की बाबा तिथं योजना आहे, तुम्ही योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या, नाव नोंदणी करून घ्या। तर अशा टेक्निकली अडचण पण आहेत। काही वयोवृद्ध असतात, त्यांना आधार कार्ड रजिस्ट्रेशन नसतो, मोबाईल नंबर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, तर त्यांना ते आधार कार्ड रजिस्ट्रेशन नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही। आणि काही लोकांचं रेशनिंग कार्डमध्ये खाडाखोड असेल, त्या टेक्निकली अडचणी असतात। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी।